नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. 2026 मकर संक्रांत व षटतिला एकादशी एकत्र आल्याने आपण सुगड पूजा कशी करायची व त्या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नववर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत होय. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा सण यावेळी विशेष असणार आहे. कारण मकर संक्रांतीचा सण हा धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असा मानला गेलेला आहे. या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी मकर संक्रांत आपण हा सण साजरा करत असतो. तसेच विशेष म्हणजे ह्या मकर संक्रांत व षटतिला एकादशी एकत्र आलेली आहे. त्यामुळे आपण हा मकर संक्रांतीचा सण आपण सुगड कशी पूजायची, नैवेद्य कोणता दाखवायचा या माहितीला आता आपण सुरुवात करूया. चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया. मकर संक्रांतीचा सण म्हणजेच नवीन ऊर्जा, उज्ज्वल भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक असा मानला जाणारा असा हा सण आहे. या दिवशी विशेष म्हणजे आपण सूर्यदेवाची आपण पूजा करायची असते. आपण विशेष म्हणजे दानधर्मही करायचा आहे. असं ही मकर संक्रांतीचा सण त्यात ह्या 2026ला एकादशी आलेली आहे. तर आपण ही सुगड पूजा कशी करायची असते, आपण कोणत्या देवाला जायचं असतं, नैवेद्य कोणता दाखवायचा या माहितीला आता आपण सुरुवात करूया. मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील पवित्र असा हा महत्त्वाचा असा सण मानला गेलेला असतो. दरवर्षी माघ महिन्यात सूर्य मकर राशीत हा प्रवेश करतो आणि दक्षिणायतून उत्तरायणात तो संक्रमण करत असतो. तेव्हा हा सण आपण साजरा करत असतो. तर असा हा 2026मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा योगायोग हा 23 वर्षांनी आलेला आहे. म्हणजे यापूर्वी 2023ला असा मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र आलेली आहे. त्यावर आत्ता 2026लाच ही मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र आलेली आहे. तर असा हा संक्रांत आणि एकादशी आपण पूजा कशी करायची असती, सुगड कशी पूजायची याची माहिती आता आपण बघणार आहोत. 2026ला भगवान सूर्य गुरु राशीच्या धनु राशीतून ते भ्रमण करतात आणि 14 जानेवारीला ते मकर राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे 14 जानेवारी 2000 रोजीच आपण ही मकर संक्रांत हा सण आपण साजरा करणार आहे. तर मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त कोणता याचा मी तुम्हाला खास व्हिडिओ करणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला मुहूर्त कोणता आहे, कोणत्या वेळेस आपण वौसाला जायचं आहे हे मी नक्की तुम्हाला त्यावेळेस सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही माझा नक्की पहा. ज्या दिवशी मकर संक्रांत आहे म्हणजे आपण 14 जानेवारीला आपण त्या दिवशी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आणि शक्य असल्यास तुमच्याकडे जर पवित्र नदीत तुम्ही स्नान करा. जर तुमच्याकडे नदी तुमच्या गावात जर नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात तीळ हे मिसळा आणि तीळ टाकून आपण त्या दिवशी आपण स्नान करायचं आहे. तसेच आपण मकर संक्रांतीला आपण सूर्यदेवाची आपण पूजा करायची आहे. तर तांब्याच्या कलशातून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्या तांब्यात आपण लाल फूल, तीळ आणि अक्षता घालून आपण सूर्यदेवाला आपण अर्घ्य द्यायचा आहे. त्यावेळेस आपण ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत आपण सूर्याची पूजा करायची आहे. तसेच आपण त्या दिवशी एकादश असल्याने आपण विष्णूचीही आपण पूजा करायची आहे. तर त्यावेळेस तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण आणि विष्णू मंदिरात जाऊन आपण तिळगुळ देवाला आपण अर्पण करायचं आहे. असे ही एकादशीचे महत्त्व आहे. मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्याने या दिवशी एक अत्यंत शक्तिशाली पुण्ययोग हा निर्माण झालेला आहे. तर या दिवशी आपण साधना आणि केवळ साधना आणि दान केवळ अडकलेली कामेच आपले पूर्ण करत नाही तर 7 पिढ्यांचे दोषही नाहीसे करत असतात. त्यामुळे आपण ह्या संक्रांतीला विशेष म्हणजे तिळाचा वापर केल्यास आपण तीळ आणि तिळाचा वापर आपण जास्त प्रमाणात आपण यावेळेस करायचा आहे. तर त्या दिवशी आपण श्री हरी विष्णूंची पूजा
आपण विशेष असे आपण करायचे आहे. तर त्यावेळेस स्तोत्र श्रवण, सकाळी लवकर उठून आपण स्नान करायचं आहे. या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे किंवा ऐकायचं आहे. ते ऐकणे किंवा पठण करणे हे अत्यंत प्रभावी असे म्हटलेले आहे. तर हे आपण ऐकल्याने किंवा आपण वाचन केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता ही ऊर्जा नाही होऊन आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदत असते. त्यामुळे आपण श्री हरी विष्णूंची आपण पूजा करायची आहे. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी स्त्रियांनी आपण विठ्ठल मंदिरात आपण जाऊन आपण विठ्ठल आणि रुक्मिणीची आपण त्यावेळेस आपण पूजा करायची आहे. त्यावेळेस त्यांना आपण ओवासायचं आहे. तर विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन आपण तीळ आणि गुळाचा नैवेद्य त्यांना आपण अवश्य दाखवायचा आहे. कारण यावेळेस देवाची एकादश असल्याने देवाला आपण अन्न धान्य याचा वापर आपण त्याचा नैवेद्य आपण हा मुळीच दाखवायचा नाहीत. तसेच ज्या स्त्रियांचा उपवास आहे त्यांनीसुद्धा आणि ज्यांचा उपवास नाही त्यांनीसुद्धा आपल्या घरातील देवांना किंवा विठ्ठल मंदिरात जाऊन आपण तीळ गूळ याचा नैवेद्य आपण देवाला अर्पण करायचा आहे. तसंच उपवास असल्यामुळे उपवासाचे पदार्थसुद्धा आपण दाखवले तरी चालेल. मात्र आपण कुठल्याही अन्नधान्याचा याचा नैवेद्य आपण देवाला मुळीच दाखवायचा नाही. तसेच ह्या मकर संक्रांतीला आपण खिचडी याचं दान करायचं असतं. मात्र ह्यावेळेस एकादशी एकत्र आल्याने आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्राती दिवशी आपण खिचडीचा आपण नैवेद्य देवाला दाखवला तरी चालेल आणि याचं दान केलं तरी चालेल. मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी एकादश असल्यामुळे आपण अन्नधान्याचा आपण नैवेद्य देवाला मुळीच दाखवायचा नाही. तर त्यावेळेस आपण तीळ आणि गूळ आणि तिळापासून बनवलेले पदार्थ म्हणजे तिळगुळाच्या वड्या, तिळगुळाचे लाडू, उपवासाचे पदार्थ याचा नैवेद्य आपण घरातील देवांना आणि विठ्ठल मंदिरात सुद्धा आपण याचाच नैवेद्य आपण देवाला दाखवायचा आहे. विठ्ठल मंदिरात आपण तीळ आणि गुळाचं नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे. तर विठ्ठल हे सुद्धा विष्णूचेच रूप असल्याने संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने आपल्या जीवनात गोडवा आणि समृद्धी येत असते. त्यामुळे विठ्ठल मंदिरात एकादशीच्या दिवशी तीळ आणि गुळाचाच नैवेद्य आपण दाखवायचा आहे. तर अशा शक्ती आपल्याला आपण दान करायचं आहे. तर या दिवशी आपण गरजवंतांना दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. तर दान करताना आपण तीळ गूळ मिठाई आणि वस्त्र यांचा आपण या गोष्टींचा आपण दान करायचं आहे. तर संक्रांती दिवशी केलेले दान हे अक्षय म्हणजे कधीही नष्ट न होणारे दान असते. त्यामुळे आपण या दिवशी जे गरजू आणि गरीब आहेत या व्यक्तींना आपण दान करायचं आहे. तर तिळाचे 6 प्रकार वापरले. तर षटदिला एकादशी असल्यामुळे आपण त्या दिवशी आपण तिळाने स्नान करायचं आहे, तिळाचे उटणे लावायचं आहे, तिळाचा होम, तिळाचं तर्पण, तिळाचे दान आणि तिळाचे भक्षण असे 6 प्रकारे आपण केल्यास संक्रांतीचे आपल्याला पूर्ण फळ मिळत असते. तर अशा ह्या आपण हे एकादशी आणि संक्रांत आपण जर या दिवशी आपण हा नैवेद्य जर दाखवला तर आपले दोष निवारण होते. कुंडलीतील शनी आणि राहूचे दोष आपले हे नाहीसे होत असतात आणि आपल्याला आर्थिक लाभ रखडलेली येणी आपली ही वसूल होतात आणि आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला नवीन मार्ग हा मोकळा होत असतो. त्यामुळे हे आपण एकादशीच्या दिवशी सांगितलेल्याच वस्तूंचा देवाला नैवेद्य दाखवावा. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजा आपण कशी करायची आहे याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पूजेसाठी आपल्याला साहित्य लागणार. तर पहिल्यांदा आपण 5 सुगड किंवा पोळकी आणि 2 मोठी आणि 3 छोटी किंवा 5 सारखे आपण आणायचे आहे. तर त्यामध्ये आपण हरभरा, गाजर, ऊसाचे पेरे, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगूळ, हळदी कुंकू, गव्हाच्या लोंब्या, मटार, शेंगा, कापूस, खिचडी हे आपण ह्या वस्तू आपण घ्यायच्या आहे. तर पहिल्यांदा आपण पाट आणि चौरंग ह्या वस्तू घेऊन आपण त्यांची पूजा करायची आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपण स्नान करायचं आहे. तर सूर्योदयाच्या वेळेस आपण सूर्याला अर्घ्य देऊन आपण दिल्याने आपल्या आयुष्यातील जे पापनाशक जे आहे ते नाहीसे होऊन सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येत असते. तर ज्या दिवशी आपण सुगड पूजाच्या दिवशी आपण जिथे पूजा करणार आहे तिथली जागा आपण स्वच्छ करायची आहे. तर तिथे आपण एक पाट मांडायचा आहे, त्यावर लाल कापड आपण ठेवायचा आहे. तर पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढून मधोमध आपण स्वस्तिक काढायचं आहे आणि पाटावर तांदूळ
किंवा आपण गहू घ्यायचा आहे. तर जे आपण आणलेल्या 5 सुगड आहेत छोट्या छोट्या, त्या पहिल्यांदा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कापडाने पुसून घ्यायचा आहे. ते पुसलेल्या सुगड आपण पाटावर लाईनशीर अशा 5 मांडून घ्यायचा आहे. तर प्रत्येक सुगडाला आपण हळदी कुंकूची बोटे लावायची आहे. नंतर नवीन पांढरा दोरा आपण गुंडाळायचा आहे. तर सुगडात खालील वस्तू जसे तुम्हाला सांगितलेले की गाजर, बोरे, उसाचे पेरे, त्या सांगितलेल्या वस्तू आपण हे थोडे थोडे सगळं आपण सुगडावर ठेवायचे आहेत. तर काही भागात काही 5 सुगड आणतात आणि एक पाटावर मांडली जाते. तर हे भरलेले सुगड एक एक करून पाटावर आपण ठेवायचे आहे आणि त्यांना हळदी कुंकू वाहून अक्षदा आणि ज्या वस्तू आपण आणलेल्या आहेत ते सगळ्या आपण थोड्या थोड्या त्या सुगडमध्ये टाकायचं आहे. तर त्याला आपण त्या सुगडांना आपण फुलांचा आहार आपण लावून तिथे आपण सवय लावून आपण त्याची पूजा करायची आहे आणि निरांजन लावून आपण त्यांची सुगडांना आपण त्या निरंजनाने ओवळायचं आहे. तसेच आपण त्यांना तिळगुळाचा लाडू, तिळाच्या वडीचा याचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि मनोभावे आरती करायची आहे. सुगडांना नमस्कार करायचा आहे. स्वतःच्या कपाळातसुद्धा हळदी कुंकू लावून आपण त्यांना नमस्कार करायचा आहे आणि पूजेनंतर एक सुगड आपण देवासमोर ठेवायची आहे, एक आपण तुळशीजवळ ठेवायची आहे आणि उरलेले सुगड आपण सुवासिनींना वाण म्हणून द्यायचं आहे. घरातील थोरा मोठ्यांचा आपण आशीर्वाद घ्यायचा आहे. आपण त्यावेळेस आपण तुमच्या गावात विठ्ठल मंदिर असेल किंवा रामाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आपण प्रत्येक स्त्रियांना वाण देऊन आपण तिथे पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे हा सण आपण साजरा करायचा आहे. तर तिने आपण सुगड पूजा करा आणि तिला एकादशी आल्याने आपण देवाला तिळगुळाचा आपण गूळ आणि तीळ याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर अशी नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.